दोन्ही संघामध्ये असे नावाजलेले खेळाडू आहेत. पंचकृषीतील दरम्यान चढाई करण्यासाठी SK स्पोर्ट्स संघाचा 7 नंबर चढाईवीर या स्पर्धेमध्ये त्याने यशस्वी अशा चढाई केल्या. पहिली चढाई जंबुकेश्वर डांगेवाडी संघाच्या मैदानामध्ये दरम्यान चढायला सुरुवात केली. मध्यभागी निदान दिशा पार केली, चढाई करतो, पाय खोलवर चढेल, गुप्तरक्षण पाय काढण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा मध्यभागी चढाई चालू ठेवले. सुरेख असं मागील आक्रमक पवित्रा घेतात ते आणि चढाई चालू ठेवली. पुन्हा एकदा मध्यभागी लक्ष ठेवून खोलवरची चढाई पाहूया. मध्यरक्षण टिपण्याचा प्रयत्न केला, अपील करतोय, पाहूया नाही आणि चढाई संपून आपल्या संघाने परतले. दरम्यान आता चढाई करण्यासाठी जंबुकेश्वर संघाचे चढाईवीर SK स्पोर्ट्स संघाच्या क्षेत्ररक्षक दरम्यान चढायला सुरुवात केली. निदान दिशा पार करून चढाई चालू ठेवली. या ठिकाणी पाहूया 7-3 खेळाडू मैदानामध्ये आहेत. 7-1 कसा चाललेला सामना, दोन्ही कोपरे हलते ठेवत चाललेली चढाई अद्याप चढाई चालू आहे. कोणत्याही गडी टिपण्याचा प्रयत्न दिसत नाही. मध्यरेषेवर येऊन टाइम आउट होऊन आपल्या संघाकडे चढाई करून परततोय. दरम्यान चढाई करण्यासाठी SK संघाचा उंचपुरी 8 नंबरचा खेळाडू ऋषिकेश साळुंके खोलवर चढाई केली होती, बोनस मारण्याचा प्रयत्न केला. पाहूया इकडे उलट्या लात मारून कोपऱ्याक्षर सूर्य कसा टिपलाय पाहूया. पंच कायदे आणि खेळाडू देखील मान्य केलं, अशा देखील बाद होतोय तो कोपरा रक्षक जंबुकेश्वर डांगेवाडी संघाचा. आणि आता चढाई करण्यासाठी आलाय तो जंबुकेश्वर डांगेवाडी संघाचा गवाळी. या ठिकाणी पाहूया झटापट, अतिशय सुरेख असं चढाई म्हणता येईल, यशस्वी अशी पकड म्हणता येईल ती पाली संघाच्या कोपराक्षण पाहायला मिळाली आणि बाद होतोय तो पाली संघाचा खेळाडू. आणि पहिल्याच चढाईमध्ये पॉईंट मिळवला त्या गवाळीने. उंचपुरी असा यशस्वी असा चढाईवीर आहे जंबुकेश्वर डांगेवाडी संघात दरम्यान चढाई करतो. पुन्हा एकदा 7 नंबर चढाई खोलवर चढेल लयबद्ध अशी त्यांची पायाच्या सुरेख असा बोनस मारण्याचा प्रयत्न देखील करतोय. पाहूया अद्याप चढाई चालू ठेवले. मध्य रेषेवर चढाई चालू आहे आणि चढाई संपून संघात परत आहेत. पुन्हा एकदा जंबुकेश्वर डांगेवाडी संघाचा उंच प्रयत्न चढाईवीर. आता मात्र 6 खेळाडू मैदानामध्ये ते SK स्पोर्ट पाली संघाच्या दरम्यान खोलवरची चढाई आहे. पाहूया चढाई चालू आहे अद्याप. बोनस मारण्याचा प्रयत्न, अतिशय सुरेख असा बोनस मारलाय तो डांगेवाडी संघाच्या चढाईवीराने. 7 खेळाडू मैदानामध्ये जंबुकेश्वर डांगेवाडी संघाच्या दरम्यान चढाई करतोय तो यशस्वी असा चढाईवीर SK स्पोर्ट्स संघ पाली संघाचा चढाईवीर. या ठिकाणी पाहूया खोलवर चढाई गोपरक्षक त्या टिपण्यात त्यांचा प्रयत्न दिसतोय, परंतु अद्याप चढाई सुरेख अशी प्रकार पाहायला मिळते का पाहूया. अतिशय सुरेख असं म्हणता येते जंबुकेश्वर डांगेवाडी संघाचा आणि बाद होतोय तो SK स्पोर्ट्स संघाचा चढाईवीर मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा जंबुकेश्वर डांगेवाडी संघाचा उंच प्रयत्न चढाईवीर निदान रेषा पार करून पुन्हा मध्य रेषेवर येऊन चढाई चालू ठेवले. या ठिकाणी पाठलाग करण्याचा प्रयत्न करतायत ते SK संघाचे खेळाडू. पाहूया अद्याप चढाई चालू आहे मध्य रेषेवर आणि चढाई समोर आपल्या संघाने परत आहेत. SK संघाचे 30 नंबर चढाईवीर सुरेख अशी चढाई आहे. कोपराक्षरात सुरेख लादेने मारण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा चढाई चालू ठेवली. पुन्हा एकदा मध्यभागी पुन्हा उजव्या डाव्या कोपऱ्यामध्ये अद्याप चढाई चालू आहे. आणि मध्य रेषेवर येऊन चढाई संपून आपल्या संघाकडे परत आहेत. डांगेवाडी संघाचे आणि सुरेख अशी मध्य रक्षकाला पाय टिपण्याचा प्रयत्न करा. 5 खेळाडू मैदानात असताना पाहूया पंचांकडे दाद मागतोय आणि मध्य रेषेवर चढाई चालू ठेवले. पाहूया या ठिकाणी मध्य रेषेवर टिपण्याचा प्रयत्न केलाय. चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. दरम्यान चढाई करण्यासाठी पाली संघाचा चढाईवीर जंबुकेश्वर डांगेवाडी संघाच्या क्षेत्ररक्षक. या ठिकाणी खोलवर चढाई आक्रमकाच्या प्रवृत्ती दोन्ही कोपऱ्याला चालेल चढाई आणि सुरेख अशी पकड पाहायला मिळते की आपल्या जंबुकेश्वर डांगेवाडी संघाच्या कोपऱ्यावर आणि बाद होतोय तो SK स्पोर्ट्स संघाचा चढाईवीर मैदानाच्या बाहेर. दरम्यान या ठिकाणी टाइम आउट घेता येतो पाली संघाने. स्पर्धेतील पंचकृषी
स्पर्धेतील आजचा हा पहिला सेमीफायनल सामना खेळवला जातोय. यानंतर होणार सामना दुसरा सेमीफायनल सामना जयनमान झरेवाडी विरुद्ध जयनमान पानवल. तर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी तयार राहायचं आहे. आणि या ठिकाणी ठरवेड डोअर डायरेक्ट चढाई करतोय तो जम्बू काश्मीर डांगेवाडी संघाचा चढाईवीर. उंच पुरेशा चढाई. आता 4 खेळाडू मैदानामध्ये आहेत. 2-2 असे क्षेत्ररक्षण. या ठिकाणी पाहूया खोलवर चढाई आक्रमक पवित्र घेतल्या. चढाईमध्ये गडी बाद करावाच लागेल नाहीतर स्वतः चढाईवीर बाद होईल. आणि या ठिकाणी पाहूया झटापट पाहायला मिळते परंतु अतिशय सुरेख अशी पकड करताना पाहायला मिळाली. तितकं सुरेख अशी चढाई म्हणतात. 2 खेळाडू बाद केले त्या ठिकाणी. यशस्वी अशी चढाई म्हणता येईल ती या चढाईवीराची. डुअर डायर होती. दरम्यान चढाई करतोय तो एसके संघाचा चढाईवीर. 7 खेळाडू मध्ये ते जम्बू काश्मीर डांगेवाडी संघाचे चढाई चालू आहे. या ठिकाणी खोलवर चढाई पाहूया. सुरेख अशी पकड करण्याचा प्रयत्न करत होता परंतु पाहूया या ठिकाणी किती गडी बाद करतायत. 2 खेळाडू बाद केले. 2 पंचाने 2 खेळाडू बाद करण्याचा निर्णय दिला आणि 2 खेळाडू बाद होत आहेत ते जम्बू काश्मीर डांगेवाडी संघाची. सुरेख अशी चढाई म्हणतात ती या एसके पाली संघाच्या चढाईवीराची. दरम्यान पुन्हा एकदा चढाईवीर. आता मात्र परत 4 खेळाडू मैदानावर शिल्लक असताना 1 गडी बाद करतो या ठिकाणी जम्बू काश्मीर डांगेवाडी संघाचा चढाईवीर. आणि बोनस पॉइंट सुरेख अशी चढाई या ठिकाणी पाहायला मिळेल. एसके स्पोर्ट पाली संघाकडून बोनस पॉइंट मिळवला यामध्ये आणि टाइम आउट घेतला याकडून. दरम्यान चढाई करण्याची जम्मू काश्मीर संघाचे यशस्वी असं चढाईवीर. खोलवर चढाई या ठिकाणी 3 खेळाडू मैदानामध्ये आहेत. सुपर टेकर ऑन आहे या ठिकाणी. जर या खेळाडूला पकडलं तर 2 पॉईंट मिळू शकतात एसके स्पोर्ट संघाला. पाहूया तरी पण खोलवर चढाई येते या चढाईवीराची. कोपऱ्याक्षर टिपण्याचा प्रयत्न केलाय. मध्यरेषेवर येऊन चढाई चालू ठेवले आणि चढाई संपून आपल्या संघाने परततोय. पुन्हा एकदा या आधीच्या चढाईमध्ये बोनस पॉईंट मिळवला होता या 7 नंबरच्या चढाईवरने. चढाई चालू केली त्यांची आणि पाहूया या ठिकाणी झटपट पालमध्ये बोनस पाहण्याचा प्रयत्न केला. गोपराक्षरला देखील बाद करण्याचा प्रयत्न करत होता. पुन्हा चढाई चालू आहे या ठिकाणी. आणि मध्य रेषेवर येऊन चढाई संपून आपल्या संघाकडे परत आहेत. अशा त्याने मध्यंतरासाठी या ठिकाणी सामना थांबवलाय आणि पाली 4. दरम्यान मध्यंतर सामन्याला सुरू होते. 3 गुणांची आघाडी आहे ती जम्बू काश्मीर डांगेवाडी संघाकडे. चढाई करण्यासाठी पुन्हा एकदा एक यशस्वी असं चढाईवीर डांगेवाडी संघाचा. या ठिकाणी 3 खेळाडू मैदानामध्ये सुपर टॅकल ऑन आहे. जर या खेळाडू पकडत ती 2 पॉईंट मिळू शकतात. आणि अतिशय सुरेख अशी चढाई म्हणता येईल. पाहूया एक हनुमान उडी म्हणता येईल. पकड करण्याचा प्रयत्न केला तितक्याच त्या पकडीतून निसटण्याचा प्रयत्न केला तो घावाळीने आणि किती 2 गडी बाद केलेत. आणि आता मध्ये चढाई करतो तो ऋषी के साळुंके. आणि पाहूया याकडे खोलवर चढाई अतिशय सुरेख पकड या ठिकाणी पाहायला मिळते ते जम्मू काश्मीर डांगेवाडी संघाकडून. अद्याप चढाई चालू आहे. लात मारतो. आणि या ठिकाणी पंच ग्रीन कार्ड दाखवताना जम्मू काश्मीर डांगेवाडी संघाला. आणि अशा तऱ्हेने ऑल आउट होतो या ठिकाणी एसके स्पोर्ट पाली संघ. आणि नव्याने पुन्हा जोमाने आपल्या मैदानामध्ये उतरले. आता मात्र चढाई करणारी जम्मू काश्मीर डांगेवाडी संघाचा चढाईवीर निदान रेषा पार करून मध्य रेषेवर चढाई चालू ठेवली. आता मात्र 7 खेळाडू मैदानामध्ये आहेत ते पूर्ण संघ मैदानामध्ये आहे तो एसके स्पोर्ट संघाचा. काहीसा पिछाडीवरती असताना नव्याने संघ
मैदानावर उतरलाय. पाहूया ती कशी पिछाडी भरून काढतो तो एसके स्पोर्ट पाली संघ. एसके स्पोर्ट पाली संघ 7 नंबर चढाईवीर, एक यशस्वी असा चढाईवीर आहे. पाहूया या ठिकाणी खोलवर आक्रमक पवित्रते घेत चढाई करतात नेहमीप्रमाणे. आणि पाहूया तिकडे अतिशय सुरेख अशी चढाई म्हणतो आणि 2 गडी बाद केले या ठिकाणी ते जम्बूकेश्वर डांगेवाडी संघाचे. पुन्हा एकदा जम्बूकेश्वर डांगेवाडी संघाचा 10 नंबर चढावी खोलवर चढाई बोनस मारण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी पाहूया 7 खेळाडू मैदानामध्ये ते एसके स्पोर्ट संघाचे अद्याप चढाई चालू ठेवले. आणि बोनस पॉइंट या ठिकाणी मिळालाय जम्बूकेश्वर डांगेवाडी संघाला. सामना संपण्याची शेवटची 5 मिनिटे शिल्लक आहेत आणि चढाई करण्यासाठी आलाय तो एसके स्पोर्ट्स. आणि खोलवर चढाई या ठिकाणी 5 खेळाडू मैदानामध्ये जम्बूकेश्वर डांगेवाडी आक्रमक पवित्र घेत चालेल चढाई या ठिकाणी अतिशय सुरेख अशी चढाई म्हणते. 1 गडी बाद केलाय. यानंतर होणार सामना दुसरा सेमीफायनल संघ जय हनुमान झरेवाडी विरुद्ध जय हनुमान पानवल. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी तयार राहायचा आणि मैदानाच्या बाहेर येऊन दरम्यान चढाई करणे. पुन्हा एकदा सलग 3री चढाई या चढाईवीराची. सामना संपण्याची शेवटची 5 मिनिटे शिल्लक असताना हा सामना चालू आहे आणि काहीसा पिछाडीवरती पडलाय तो एसके स्पोर्ट. रेवाडी पानवळ दोन्ही संघ सेमीफायनलचा दुसरा लढा. दरम्यान टाइम आउट नंतर सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एक यशस्वी असं चढाई. आतामध्ये 4 खेळाडू मैदानामध्ये असं पाहूया अतिशय सुरेख अशी झटापट पाहायला मिळाली. 2 गडी बाद करतायत. सुरेख अशी यशस्वी अशी चढाई म्हणता येईल. काहीसं पिछाडीवरती असताना पिछाडी भरून काढतोय तो एसके स्पोर्ट पाली संघ. दरम्यान चढाई करणे पुन्हा एकदा जम्बूकेश्वर डांगेवाडी संघाचा उंच पुरुष चढावी. आतामध्ये 7 खेळाडू मैदानामध्ये पाली संघाचे दरम्यान चढाई करतो. या ठिकाणी खोलवर चढाई पाहूया आक्रमक चढाई पवित्र घेत चाललेली चढाई बोनस पॉइंट मारून पुन्हा एकदा. आणि पाहूया झटापट पाहण्याचा अयशस्वी असा पकड करण्याचा प्रयत्न. पाहूया पंच निर्णय देत आहेत. आता मात्र 3 खेळाडू मैदानामध्ये जम्बूकेश्वर डांगेवाडी संघाचे या ठिकाणी सुपर टेकल आव्हान आहे. जर या खेळाडूला पकडलं तर 2 पॉइंट मिळू शकतात. आणि या ठिकाणी पाहूया अयशस्वी अशी पकड जम्बूकेश्वर डांगेवाडी संघाच्या खेळाडूकडे पाहायला मिळाली आणि 1 गडी बाद केलाय तो एसके स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूने चढाईवीराने. दरम्यान काहीशी पिछाडी भरून काढतोय तो एसके स्पोर्ट पाली संघ. अद्याप चढाई चालू आहे. या ठिकाणी पाहूया पकड करण्याचा प्रयत्न अयशस्वी अशी पकड आणि 1 गडी बाद करतोय तो जम्बूकेश्वर डांगेवाडी संघाचा. सामना संपण्याची शेवटची 3 मिनिटं शिल्लक आहे. सामना संपण्याची शेवटची 3 मिनिटं शिल्लक असताना 3 खेळाडू मैदानामध्ये ते जम्बूकेश्वर डांगेवाडी संघाने यशस्वी असा चढाईवीर. आणि पाहूया या ठिकाणी सुपर टॅकल या ठिकाणी होतोय. 2 गडी बाद पडतो. आणि या ठिकाणी पाहूया थोडीशी दुखापत होते चढावीराला. खेळाडूला दुखापत होते. दरम्यान चढाई करण्यासाठी जम्बूकेश्वर डांगेवाडी संघाचा अशा 10 नंबरचा यशस्वी असा चढाईवीर आहे. बऱ्याचशा चढाई त्यांनी यशस्वी केल्या, त्यामध्ये बरेच पॉईंट मिळवलेत. दरम्यान चढाई करतोय. 5 खेळाडू मैदानामध्ये आहेत ते एसके स्पोर्ट पाली संघाचे. निदान दिशा पार करून मध्य रेषेवरून चढाई चालू ठेवली. शेवटची काही मिनिटं शिल्लक असताना ही चढाई चालू आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजय तो अंतिम लढ्यासाठी खेळवला जाईल. दरम्यान चढाई संपवून आपल्या संघाने परततोय. आता मात्र चढाई करण्यात तो ऋषिकेश साळुंके. 4 खेळाडू मैदानामध्ये जम्बूकेश्वर डांगेवाडी संघाचे आणि खोलवर चढाई या ठिकाणी दोन्ही कोपऱ्यांमध्ये चाललेली चढाई. पुन्हा एकदा खोलवर आक्रमक पवित्र घेत सुरेख अशी चढाई आणि सामना संपण्याची शेवटची 2 मिनिटं शिल्लक आहेत. सामन्याला सुरुवात होते.
चढाई करणे पुन्हा एकदा 10 नंबरचा चढाई जम्बुकेश्वर डांगेवाडी संघाचा उंच प्रवेश चढावी. आता मात्र 6 खेळाडू मैदानामध्ये आहेत ते एस के स्पोर्ट पाली संघाचे 2-2च्या 2 सगळे आणि 1-1 असं क्षेत्ररक्षण. या ठिकाणी बाबा बोनस मारण्याचा प्रयत्न केलाय, बोनस मारून परत ना एकदा रे मध्यरेश्वर येऊन थांबले. पाहूया पंच काय निर्णय देत आहेत. तो अद्याप चढाई चालू आहे. आणि चढाई संपत आपल्याकडे परतले दरम्यान पुन्हा एकदा एक यशस्वी चढाई एस के स्पोर्ट संघाचा या ठिकाणी खोलवर चढाई पकड करण्याचा प्रयत्न इतक्या सुपर चपळाईने चढाई पूर्ण करून 2 खेळाडू बाद केले त्या ठिकाणी एस के स्पोर्ट संघाच्या चढाईवीराने. माईक चालू ठेव. दरम्यान चढाई करण्यासाठी जम्बुकेश्वर जाणीकर सकता आणि या ठिकाणी डोर डायर वेळेला आहे. या चढाईला काही करून खेळाडू बाद करायला लागेल, नाही तर स्वतः बाद होणार आहे. या ठिकाणी बोनस मारण्याचा प्रयत्न केलाय भावे. या ठिकाणी खोलवर चढाई परंतु पकड म्हणता येईल आणि बाद होतोय तो. आता मात्र 2 खेळाडू मैदान सामना संपण्याने शेवटचा 1 मिनिट शिल्लक असताना चढाई करतोय तो पाली संघ. सामना संपण्याने शेवटचा 1 मिनिट शिल्लक असताना चढाई करतोय तो जम्बुकेश्वर डांगेवाडी संघाचा एक यशस्वी चढाईवीर. चढाई करतोय. साथीचे साथी खेळाडू मैदानामध्ये आहेत ते खेळाडू बाद केले त्या चढाईमध्ये. एस के स्पोर्ट पाली तर यामध्ये पाहूया या ठिकाणी सामना चालू आहे आणि पंच शेवटचा मिनिट शिल्लक असताना जम्बुकेश्वर डांगेवाडी संघात चढाई संपून आपला संघ आणि एक गडी बाद करतो डांगेवाडी 25 पाली 15. या ठिकाणी जम्बुकेश्वर डांगेवाडी संघ हा विजय होतो आणि अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतो. 15